एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंद केले गेले, पण एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंद होत असताना एक परीक्षेचा खूप मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला। या ठिकाणी अर्धा हळकुंडात पिवळे झालेले आपले शिक्षण मंत्री स्वतःच्या शिक्षणाबद्दल काही माहिती नाहीये। ज्या प्रकारे एखादं येडं उठतं आणि बोबलं सुटतं, शिक्षण मंत्री मीडियामध्ये आले आणि म्हणाले की फर्स्ट सेकंड इयरची परीक्षा होणार नाही। आम्ही स्वागत केलं की ठीक आहे, परीक्षा होणार नाही कोरोनाच्या काळात, हे आम्ही मान्य केलं। त्याच्यानंतर पुन्हा पेंग्विन ठाकरेंच्या प्रेशर मध्ये पुढच्या 5 दिवसात एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्याच्यामध्ये अशी घोषणा केली की अंतिम वर्षाचे सुद्धा पेपर होणार नाही। जर या यूजीसी सांगितलंय, मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जोपर्यंत अंतिम वर्षाचे पेपर घेतले जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची डिग्री गृहीत धरली जाणार नाही, तरी सुद्धा या लोकांनी स्वतःच्या युवा सेनेच्या पेंग्विनचं हात पुरवण्यासाठी या महाराष्ट्रातील 10 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य यांनी टांगणीला लावलं। आता यांनी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला। ही परीक्षा घेत असताना त्यामध्ये विबॉक्स नावाच्या एका कंपनीला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं। ही विबॉक्स नावाची कंपनी, या कंपनीला कुठल्याही प्रकारे परीक्षा घेण्याचा अनुभव नाही। फक्त उदय सामंत यांच्या प्रेशर विद्यापीठाने विबॉक्स नावाच्या कंपनीला टेंडर दिलं आणि या कंपनीने या पुणे विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य टांगणीला लावलेलं आहे। या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की पुणे, नाशिक आणि नगर या 3 जिल्ह्यांचं असलेलं विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील नाशिक नगर जिल्ह्यातील विद्यार्थी शिकतोय। पण आज या विद्यार्थ्यांची अतिशय दुरवस्था या विद्यापीठाने करून ठेवलेली आहे। यांच्या परीक्षेमध्ये 50 वेळेस टेक्निकल प्रॉब्लेम येतात, पण फी घेताना कुठलीही टेक्निकल प्रॉब्लेम येत नाही। यांना लाज वाटली पाहिजे। यांनी विद्यार्थ्यांकडनं 3-3 हजार रुपये फर्स्ट इयर सेकंड इयरची फी यांनी घेतली आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारचे पेपर्स यांनी घेतलेले नाही। यांनी पेपर्स घेतले नाही, पण ज्या एक्झामिनेशन न घेता मार्क देण्याची जी स्कीम यांनी बनवली, त्या मार्किंग स्कीम मुळे या पुणे विद्यापीठातील 60% विद्यार्थी नापास झालेला आहे। जो विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टर मध्ये पास झाला, तो विद्यार्थी सेकंड सेमिस्टर मध्ये परीक्षा न देताच नापास झालेला आहे। आणि या सर्व या भोंगळ कारभाराला जर कोणी जबाबदार असेल, विद्यापीठाचे कुलगुरू जबाबदार आहेत। आम्ही आमची फीस जी आहे त्या या विद्यापीठाकडे भरतो, उदय सामंतांकडे भरत नाही। त्या विद्यापीठाने कुठल्याही राजकीय प्रेशरला बळी न पडता विद्यार्थ्यांच्या समस्यांवर काम करण्याची आवश्यकता आहे। आज या ठिकाणी पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील सामान्य विद्यार्थी आज सकाळपासून इथे बसलेला आहे, उन्हामध्ये बसलाय, पण या ठिकाणी या विद्यार्थ्यांची समस्या ऐकण्यासाठी स्वतःची एसी कॅबिन सोडून हे प्रशासन बाहेर यायला सुद्धा तयार नाहीये। 1 लाख रुपये विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी पगार घेत आहेत, पण या ठिकाणी सामान्य विद्यार्थ्याची ज्या प्रकारे अशी हाल अपेक्षा करण्याचं पाप हे विद्यापीठ करत आहे। आज या ठिकाणी मला प्रश्न पडतोय की या विद्यापीठामध्ये पेपर देत असताना ज्या 14,000 विद्यार्थ्यांची समस्या निर्माण झालेली आहे, त्या 14,000 विद्यार्थ्यांची समस्या आपण कशा प्रकारे सोडवणार आहात? तुम्ही जर या विद्यार्थ्यांना 14,000 विद्यार्थी बघितलं तर तुम्हाला छोटा वाटेल, पण ज्या वेळेस तुम्ही याला 14,000 विद्यार्थ्यांचं भविष्य बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की या 14,000 विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे मेहनत केलेली आहे, पण टेक्निकल प्रॉब्लेम मुळे त्यांच्या पेपर दिले जात नाही, त्यांची समस्या सोडवली जात नाहीये। आज या ठिकाणी मला या विद्यापीठ प्रशासनाचा, या कुलगुरूंचा आणि या महाराष्ट्रामध्ये असलेल्या डांबरचोर शिक्षण मंत्र्याचा आज सर्वांच्या वतीने कडकडून निषेध करावा असं वाटतोय। एक विद्यार्थी म्हणून, एक विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून, या महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शक्ती म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीनं मी आज कुलगुरूंना सांगू इच्छितो की विद्यार्थी परिषदेच्या कामाची एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की पहिले बात ना बने बात तो फिर मुलाकात और फिर भी ना बने बात तो फिर लात। आता विद्यार्थी परिषदेची लात उठलेली आहे आणि ही लात या प्रशासनाला ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही।
असो